Good morning, everyone, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tarde, and in today's lecture, we will go through the lesson Water, the Elixir of Life. पाणी जीवनाचं अमृत. And the author of this lesson is C.V. Raman. You know him very well. C.V. Raman won the 1930 Nobel Prize in Physics for his work on the scattering of light and for discovery of the Raman effect. C.V. रमन यांना 1930 साली नोबेल पारितोषिक मिळालं भौतिकशास्त्र या विषयामध्ये, कारण त्यांनी प्रकाशाचा विखुरलेपणा आणि रमन इफेक्ट, रमनचा जो इफेक्ट आहे तो कसा होतो, तर या बाबतीत ज्यांनी जे वर्क केलं त्यासाठी त्यांना 1930 साली नोबेल पारितोषिक मिळालं. रमन स्पेक्ट्रोस्कोपी इज बेस्ड ऑन दिस फेनॉमिनॉन. रमनची जी स्पेक्ट्रोस्कोपी आहे ती याच तत्वज्ञानावरती अवलंबून आहे. रमन ऑल्सो वर्क ऑन द ऑकॅस्टिक ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. तंतुवाद्यांमध्ये एक ऑकॅस्टिक नावाचा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असते, त्यामध्ये रमन यांनी त्या तंतुवाद्यांमध्ये सुद्धा आपलं योगदान थोडंफार दिलेलं आहे. ही वर्कड आउट द थेअरी ऑफ ट्रान्सफर व्हायब्रेशन ऑफ बोर्ड स्ट्रिंग. बोर्ड स्ट्रिंग वाकलेल्या तारांमधून येणारा जो ट्रान्सफर इफेक्ट आहे, पुनर्ध्वनी जो आहे तो कशा प्रकारे येतो यावरती सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. He was also the first to investigate the harmonic nature of the sound of the Indian drums such as tabla and mridangam. ते पहिले असे व्यक्ती होते ज्यांनी तबला आणि मृदंग यामधला मधुर स्वभाव किंवा त्याची जी हार्मनी आहे, मेलडी आहे, ते त्यांनी शोधून काढली होती. In 1934, Raman became the director of newly established Indian Institute of Science in Bangalore. 1934 साली बँगलोरमध्ये स्थापन झालेल्या भारतीय विज्ञान संस्था याचे ते संचालक बनले. Where 2 years later he continued as a professor of physics. 2 वर्षानंतर ते परत फिजिक्सचे प्रोफेसर म्हणून आपल्या कामावरती आपल्या कॉलेजमध्ये रुजू झाले. In 1947 he was appointed as the first national professor by the new government of independent India. स्वतंत्र भारतातील नवीन जी सरकार बनलं त्यांनी त्या सरकारनी सी.व्ही. रमन यांना 1947 साली राष्ट्रीय स्तरावरचा प्राध्यापक म्हणून आपल्या सी.व्ही. रमन यांची नेमणूक केली. इन द फॉलोइंग एसे रमन टॉक्स अबाउट वॉटर. या खालच्या निबंधामध्ये, पुढे येणाऱ्या निबंधामध्ये रमन जे आहेत ते पाण्याबद्दल एका साध्या घटकाबद्दल बोलतायत. कॉमन सबस्टन्स विच वी टेक फॉर ग्रँटेड इन अवर एव्हरीडे लाईफ. तो एक साधा असा घटक आहे ज्या घटकाला आपण फार ग्राह्य धरतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. अँड द सिग्निफिकंट रोल इट प्लेज इन शेपिंग ऑल लाईफ ऑन अर्थ. या पृथ्वीतलावरतील जेवढं काही आयुष्य किंवा जीवन आहे त्या सगळ्या जीवनावरती या पाण्याचा कसा प्रभाव पडतो आणि हे पाणी त्या जीवनाला कसा आकार देते हे आपल्याला या धड्याच्या माध्यमातून, या निबंधाच्या माध्यमातून कळणार आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम आय एम स्टार्टिंग टू रीड द टेक्स्ट अँड एक्सप्लेन इट टू यू. Humankind has always searched in vain for an imaginary elixir of life. मानवजातीनी सुरुवातीपासूनच अनंत काळ एका काल्पनिक अशा अमृताची कल्पना करून त्याचा शोध घेण्यामध्ये आपलं पूर्ण आयुष्य वाया गमावलेलं आहे. द डिवाइन अमृता, त्याला आपण दैवी असं अमृत म्हणतो. अ ड्रॉट ऑफ विच वॉज थॉट टू कॉन्फर इमॉर्टॅलिटी. ज्याचा एक थेंब सुद्धा आपल्याला अमरत्व प्राप्त करून देऊ शकतो असं त्या अमृताला महत्व आहे. बट द ट्रू एलिक्झिर ऑफ लाईफ लाईज नियर अवर हँड्स. परंतु जे खरं अमृत आहे ते अगदी आपल्या हाताच्या जवळच आहे. फॉर इट इज द कॉमनेस्ट ऑफ ऑल लिक्विड्स प्लेन वॉटर. कारण की ते सगळ्या लिक्विडमध्ये, सगळ्या द्रव पदार्थांपेक्षा कॉमन आहे
आणि त्याला साधं पाणी असं म्हटलं गेलेलं आहे. आय रिमेंबर वन डे स्टँडिंग ऑन द लाईन विच सेपरेट द लिबियन डेझर्ट फ्रॉम द व्हॅली ऑफ द नाईल इन इजिप्त. मी एका ठिकाणी एका किनाऱ्यावरती उभा होतो. एका ठिकाणी त्या ठिकाणी लिबियाचा वाळवंट आणि दुसऱ्या ठिकाणी नाईल नदीतील खोऱ्यांमध्ये असलेली घनदाट जंगले. On the one side was visible sea of billowing sand without a speck of green or single living thing anywhere visible on it. एका ठिकाणी बघितलं तर वाळवंटच वाळवंट आणि त्या वाळवंटावरती असलेल्या समुद्राच्या वाळवंटात असलेल्या त्या वाळूच्या लहरा असं त्या ठिकाणी मला दिसत होतं. आणि त्या ठिकाणी एकही हिरवी वनस्पती त्यावरती उगवलेली नव्हती आणि कुठल्याही जिवंत गोष्टीचे अवशेष त्या वाळवंटाच्या समुद्रामध्ये दिसत नव्हते. ऑन द अदर हँड ऑफ द ले वन ऑफ द ग्रेटेस्ट अँड मोस्ट फर्टाईल अँड डेन्सली पॉप्युलेटेड एरियाज टू बी फाउंड एनिवेअर ऑन द अर्थ, टिमिंग विथ द लाईफ अँड व्हेजिटेशन. आणि त्याच्या दुसऱ्याच बाजूला त्या नाईल नदीच्या एका साईडला लिबियाचा वाळवंट आणि दुसऱ्या ठिकाणी नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये असलेली सुपीक घनदाट जंगले. तर दुसऱ्या हातावरती सगळ्यात मोठी, सगळ्यात सुपीक आणि घनदाट अशी जंगले असलेली मृदा त्या ठिकाणी आढळून आली. आणि जे कुठेतरी आपल्या पृथ्वीवरती कुठेही जेवढं दाट असणार नाही तेवढी दाटी त्या ठिकाणी झाडांची होती. आणि जीवन आणि त्या ठिकाणी नवनिर्माण हे आपल्याला सहजपणे दिसून पडत होतं. व्हॉट मेड दिस वंडरफुल डिफरन्स? असं कशामुळे घडलेलं असेल? हा भेद कशामुळे झाला? व्हाय? इट इज द वॉटर ऑफ द रिव्हर नाईल. काय म्हणून काय विचारता? हे फक्त नाईल नदीच्या पाण्यामुळे झालं. जिओलॉजिस्ट टेल्स अस दॅट द एंटायर सॉइल ऑफ द नाईल व्हॅली इज द क्रिएशन ऑफ वॉटर रिव्हर इन इटसेल्फ. त्या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये असलेली जमीन ही जिओलॉजिस्ट भूगर्भशास्त्रज्ञ आपल्याला सांगतात की ती जमीन त्या नाईल नदीने स्वतः बनवलेली आहे. इजिप्त इन फॅक्ट वॉज मेड बाय इट्स रिव्हर. इजिप्त खरं बघितलं तर त्या पाण्यापासूनच बनलेलं आहे. इट्स एन्शियंट सिव्हिलायझेशन वॉज क्रिएटेड अँड इज सस्टेन्ड बाय लाईफ गिव्हिंग वॉटर्स ऑफ द नाईल. त्या ठिकाणी त्यांची जी पुरातन असलेली ती संस्कृती आहे ती निर्माण झाली आणि अजूनही जिवंत आहे, कारण त्या ठिकाणी जीवन देणारं पाणी त्या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये उपलब्ध आहे. द कॉमन सबस्टन्स which we take for granted in our everyday life is the most potent and the most wonderful thing on the face of life of our earth. जी सगळ्यात सामान्य असं घटक आहे जो आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा आहे, आपल्या दैनंदिन आवश्यकतेची फार गरज पडते, त्यामध्ये खूप सारी क्षमता त्या पाण्यामध्ये आहे असं या ठिकाणी लेखक म्हणतो. आणि सगळ्यात सुंदर चेहरा या जीवनाचा कुठला असेल तर ते या पृथ्वीतलावरचं पाणी. इट हॅज प्लेड अ व्हेरी सिग्निफिकंट रोल इन शेपिंग द कोर्स ऑफ अर्थ हिस्ट्री अँड कंटिन्यूज टू प्ले द लीडिंग रोल इन द ड्रामा ऑफ लाईफ ऑन अर्थ. पाण्याने मानवी जीवनाच्या इतिहासामध्ये आयुष्य किंवा जीवन याला आकार देण्यामध्ये फार महत्वाची भूमिका या इतिहासात पार पडलेली आहे आणि अजूनही प्रमुख भूमिका ते या जीवनाच्या नाटकामध्ये, या पृथ्वीवरती असलेल्या जीवनाच्या नाटकामध्ये ते पार पाडताना आपल्याला ते दिसतंय. देर इज नथिंग विच ऍड्स सो मच टू द ब्युटी ऑफ द कंट्री साइड ॲज वॉटर. खेड्याकडे कुठलंही तुम्ही पाणी बघितलं तर तुम्हाला खूप सुंदर ते पाणी वाटेल. Be it just little stream tickling over the rocks or a little pond by the wayside where the cattle quench their thirst. कुठेही पहा, जर खळखळ वाहणारा झरा त्या दगडांवरती पाणी आढळताना दिसत असेल किंवा एखाद्या छोट्याशा तळ्याभोवती गुरेढोरे आपली तहान क्षमवताना दिसत असतील तर ते दृश्य फार विहंगम प्रकारचे असतं. The rain-fed tanks that are so common in South India are cheering sight when they are full. त्या ठिकाणी मानवनिर्मित जे तळे
दक्षिण भारतातील लोकांनी निर्माण करून ठेवलेले आहेत मोठमोठाले मानवनिर्मित तळे, तर ते जेव्हा भरून निघतात पाण्याने, तर त्या ठिकाणी फार सुंदर दृश्य ते त्या ठिकाणी तयार होतं. आणि ते फार साधी गोष्ट आहे साऊथ इंडियामध्ये, कारण तिथले लोक पाण्याचा स्टोरेज कसा करायचा त्यांना ते समजलेलं आहे. दे आर ऑफकोर्स शॅलो, बट दिस इज लेस इव्हिडंट सिन्स द वॉटर इज स्लिट लॅडन. त्या ठिकाणी ते जे तळे आहेत ते फार उथळ आहेत, खूप खोल नाही आहेत, कारण त्यामध्ये त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये काय आहे, स्लिट लॅडन आहे. मऊ अशा मृदेनी ते तळ, त्याचा जो तळ आहे त्या शेत तळ्याचा, तो मऊ अशा मृदेनी, त्या सुपीक मृदेनी भरलेला आहे, म्हणून ते खूप खोलवर आपल्याला दिसत नाहीत किंवा ते नसतात. These tanks play a vital role in South Indian agriculture. आणि म्हणूनच हे जे तळे आहेत हे त्या ठिकाणी दक्षिण भारताच्या शेतीमध्ये फार महत्वाची भूमिका पार पडतात. इन मैसूर फॉर एक्झाम्पल मच ऑफ राईस इज ग्रोन अंडर देम. मैसूरमध्ये जो हे आहे तांदूळ आहे तो फार मोठ्या प्रमाणात पिकवला जातो अशाच प्रकारच्या तळ्यांवरती. For example, some of these tanks are surprisingly large, and it is the beautiful sight to see the sun rise or set over them. काही काही ठिकाणी फार मोठ्या प्रकारचे किंवा विस्तृत असे तळे त्या ठिकाणी आहेत, आणि त्या ठिकाणी सूर्य उगवताना त्या तळ्यावरती आणि मावळताना फार सुंदर दृश्य त्या ठिकाणी निर्माण होतं. One of the most remarkable facts about water is its power to carry silt in suspension. त्या ठिकाणी फार महत्वाचं जी भूमिका पाणी पार पाडते, वाहतं पाणी, ते म्हणजे ते आपल्यासोबत गाळाचे कण वाहून नेते. सस्पेन्शन म्हणजे त्या पाण्याच्या प्रवाहासोबत ते मऊ गाळाचे कण सुद्धा वाहत जातात. दिस इज द ओरिजिन ऑफ कॅरेक्टरिस्टिक कलर ऑफ द वॉटर इन रेन फेड टँक्स. आणि हीच ती ओरिजिन आहे ज्या ठिकाणी आपलं जे पाण्याचा कलर आहे तो त्या ठिकाणी त्या पावसाच्या पाण्याने भरलेल्या तळ्यांमध्ये आपल्याला एका विशिष्ट प्रकारच्या कलरचा ते पाणी आपल्याला दिसतं. दिस कलर व्हॅरीज विथ द नेचर ऑफ द अर्थ इन द कॅचमेंट एरिया and is most vivid immediately after fresh inflow following rain. आता पहा, पाणी त्या तळ्यांमध्ये भरतं, त्या ठिकाणी त्या पाण्याचा रंग वेगळा असतो, गढूळ असतो. नंतर जेव्हा पावसाचं पाणी त्या तळ्यांमध्ये पडतं आणि तळे ओव्हरफ्लो होऊ लागतात, तेव्हा त्या ठिकाणी त्या पाण्याचा रंग बदललेला असतो. त्या गढूळ पाण्यामध्ये स्वच्छ पाणी मिसळून त्या पाण्याचा रंग अजून वेगळ्या प्रकारचा होतो. Swiftly flowing water can carry fairly large heavy particles. त्या ठिकाणी त्या तळ्यांमधून वाहणारं जे पाणी आहे ते आपल्यासोबत खूप मोठमोठे असे कण सुद्धा घेऊन जातात, खूप मोठमोठ्या अशा गोष्टी सुद्धा घेऊन जातात. The finest particles, however, remain floating within the liquid in spite of their greatest density and are carried to great distance. आता ज्या कणांची डेन्सिटी, घनता जास्त असते ते तळाशी असतात, परंतु पाण्यासोबत वाहत जाऊन ते फार दूरवरचं अंतर सुद्धा पार करतात. When slit laden water mixes with the salt water of the sea, there is rapid precipitation of the suspended matter. आता जेव्हा त्या गाळाने किंवा त्या मातीने भरलेल्या पाण्याचा तो प्रवाह समुद्राच्या पाण्यामध्ये ज्या ठिकाणी मिक्स होतो, किंवा ती नदी जेव्हा ज्या ठिकाणी समुद्रामध्ये मिक्स होते, किंवा तो प्रवाह ज्या ठिकाणी समुद्रामध्ये मिक्स होतो, त्या ठिकाणी एक फास्ट अशी रॅपिड, खूप क्विकली अशी एक प्रक्रिया घडते, आणि त्या प्रक्रियेला म्हटलेलं आहे प्रेसिपिटेशन. आता प्रेसिपिटेशन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी त्याचे मृदेचे कण आहेत ते त्या खारट पाण्यासोबत मिक्स झाल्यानंतर त्यांचं घनत्व वाढून ते पटकन तळाशी जाऊन बसतात. त्या ठिकाणाहून ते पुढे वाहत त्या समुद्रामध्ये जात नाहीत.
तर ते पटकन त्या ठिकाणी तळाशी जाऊन बसतात. दिस कॅन बी रेडिली सीन व्हेन वन ट्रॅव्हल्स बाय स्टीमर डाऊन अ ग्रेट रिव्हर टू अ डीपर सी. डीप सी हे एक साधी घटना आहे जी प्रत्येकाला पाहता येईल. जो कोणी त्या ठिकाणी त्या नदी आणि समुद्राचा संगम ज्या ठिकाणी पाहतो त्या ठिकाणी हे दृश्य आपल्याला अगदी साधेपणाने सहजपणे पाहता येईल. ग्रेट tracts of land have been formed by silt thus deposited. अशा प्रकारे ती जी मृदा आहे तो जो गाळ आहे तो खाली बसून खूप सारे त्या ठिकाणी सुपीक जमिनीचे पट्टे त्या ठिकाणी तयार झालेले आपल्याला आढळून येतात. Such land consisting as it does of finely divided matter is usually very fertile. आणि हे खूप अशी मऊ अशी मृदा असते जी प्रत्येक गोष्टीपासून वेगळी झालेली असते आणि ही मृदा फार सुपीक अशी मानल्या जाते किंवा ती असतेच. The flow of the water has undoubtedly played a great part in geological process. पाण्याचा प्रवाह या ठिकाणी भूगर्भशास्त्राच्या प्रक्रियेमध्ये फार महत्वाची भूमिका या ठिकाणी निसंकोच किंवा निशंक पार पाडतो. द सेम एजन्सी हावेवर रिमेन्स अंडर अप्रोप्रिएट कंडिशन कॅन ऑल्सो प्ले डिस्ट्रक्टिव्ह पार्ट. हीच प्रक्रिया काही वेगळ्या कंडिशनमध्ये किंवा वेगळ्या परिस्थितीमध्ये एक डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे विनाशकारी सुद्धा रूप त्या ठिकाणी ते किंवा भूमिका पार पाडते. अँड वॉश अवे द सॉइल आणि त्या ठिकाणी ते जमिनीचा वरचा जो सुपीक थर आहे तो वाहून नेण्याचं काम करते. द प्रॉब्लेम ऑफ सॉइल इरोजन इज ऑफ मेजर सिग्निफिकन्स इन व्हेरियस कंट्रीज अँड एस्पेशली इन मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. जमिनीची धूप हा फार मोठा घटक त्या ठिकाणी भरपूर देशांमध्ये आणि भारताच्या मोठ्या ठिकाणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. Soil erosion occurs in successive steps, the earliest of which may easily pass unnoticed. त्या ठिकाणी जमिनीची धूप काही टप्प्यांमध्ये घडून येते. त्यामधले सुरुवातीचे टप्पे आहेत ते मनुष्य निष्काळजीपणे त्याकडे दुर्लक्ष करतो. पुढील भाग आपण पुढील लेक्चरमध्ये बघूया. टिल देन गुड बाय, टेक केअर.